आज 1 जुलै 2025 अर्थात आपण दोन गोष्टीसाठी इथं एकत्र आलेलो आहोत. अर्थात माझाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे असे आमचे मोठे बंधू संतोषभाऊ आहिरे यांचा एक सत्कार करण्यासाठी आपण अशा या दोन कारणासाठी आज एकत्र आलो आहोत. आज माझ्या वाढदिवस प्रसंगी म्हणजे मला परिचित असणारे आणि ह्या भारतीय संस्थेचे विद्यार्थी कर्मचारी आहेत त्या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभारी आहे. मित्रांनो, माझ्या सर्व समाज बांधवांनो, आज महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार करणारी आपण माणसे आहोत. प्रत्येक घरामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, मुक्त साळवे असतील, या सर्वांचे विचार घराघरात पोचले पाहिजे अशी आपण एक त्या श्रृंखलेतील एक खारीचा वाटा घेऊन काम करणारी माणसं आहोत. निश्चितच त्याचे ओढं वाहणारे विचारांचं आणि कार्यांचं निश्चितच या जयंतीच्या स्वरूपाने संतोषभाऊ आहिरे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आहे. बऱ्याच जणांना विषय पडला असेल की मला प्राध्यापक का म्हणतात ते क्लॅरिटी करतो, कारण मी ऑलरेडी जुन्या माझ्या भूतकाळामध्ये 2011-12 या कालावधीमध्ये मी शिक्षक प्राध्यापक म्हणून काम करायचो. माझं MA, DEd, नेटसेट, PhD अण्णाभाऊंच्या साहित्यावर 500 पेजेसचं पुस्तक मी लिहित आहे आणि 2012 पासून मी रेल्वे खात्यामध्ये सर्व्हिसला आहे. निश्चितच कार्यकर्ता हा पिंड असल्यामुळे कदाचित मी जर फक्त नोकरदार असतो तर आज लुंगी आणि पनेलवर घरी मस्त TV लावून नवरा बायकोसोबत बसलो असतो, परंतु तुमच्यासारखी माणसं, सोन्यासारखी माणसं मला भेटली नसती. कदाचित तुमच्या आणि माझ्यामध्ये समाजकार्य आणि कार्यकर्ता असण्याचा पिंड नसला असता. तर या गोष्टीच्या अंगाने आपण एकत्र काम करीत आहोत. मोस्टली संतोषभाऊ आहिरे यांच्याकडे पाहताना मला फार मोठा आशेचा हा वाटतो, कारण नाशिक सारख्या ठिकाणी मराठवाड्यातून आलेला भाग मातंग समाज असेल, अनुसूचित जाती इतर समाज असेल आणि स्थानिक समाज असेल असा कुठेतरी गुंता दिसतो, परंतु त्याला एक सुवर्ण माध्यम ते जोडण्याचं, समन्वय साधण्याचं काम संतोषभाऊ या रूपाने इथे करत असतात. कारण वर्षा वेळेस प्रतिभाव असेल तेव्हा सर्वांना असे अनुभव येतात की कुठेतरी आपल्याला डावलं जाते काही की, परंतु इथे स्थानिक राजकारणामध्ये